275 मॉन्क्स एकत्र बसून प्रार्थना करतात. एक नीरव शांतता अनुभवायचे मॉनेस्ट्री हे एकमेव ठिकाण आपणास येथे पाहावयास मिळते. बुमडीला मॉनेस्ट्री आपली एक्सप्लोर करून झालेली आहे. आता आपण निघालोत तवांगच्या दिशेने. सुरुवातीला आपला सेला लेक, सेला पास असे पॉइंट एक्सप्लोर करत आपण उंचीवर असलेली हिमालयातील ही एक प्रमुख आणि नयनरम्य खिंड आहे, जिला सेला पास या नावाने ओळखले जाते. हे द्वार म्हणजे तवांगचे प्रवेशद्वारच आहे. हिवाळ्यात या ठिकाणी प्रचंड बर्फवृष्टी होते व हा परिसर अजूनच शोभून दिसतो. मित्रांनो, या ठिकाणी हवामान अनिश्चित असते. कधी बर्फवृष्टी होईल, कधी पाऊस पडेल, काही सांगू शकत नाही. महावीर चक्र पुरस्कार विजेते जसवंत सिंग रावत यांनी सेला आणि नुरा या दोन स्थानिक मोनपा जमातीच्या मुलींच्या मदतीने या पर्वतीय खिंडीत चीनी सैन्याला रोखले होते. नंतर सेला मारली गेली. तिच्या बलिदानासाठी या खिंडीला सेला पास व पुढे असलेल्या तलावाला सेला लेक हे नाव देण्यात आले. मित्रांनो, समोर पाहू शकतो हा आहे सेला लेक, जो अर्धा बर्फाने व्यापलेला आहे. 2 रंगांमध्ये दिसणारा हा लेक पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा आहे, ज्याचे सौंदर्य शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघताय हा आहे सेला तलाव, जो अर्धा पूर्ण बर्फाने गोठलेला आहे आणि अर्धा पाण्याने. तर या ठिकाणी अगदी 7 दिवसापूर्वीच एक घटना घडली होती. बर्फाने व्यापलेला हा तलाव, त्याच्यावरती खेळण्यासाठी 2 पर्यटक गेले आणि अचानकपणे ते पाण्यामध्ये बुडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. म्हणून या ठिकाणी जो तलाव आहे, जरी पूर्ण पाण्याने बर्फाने आच्छादलेला असला तरी आपण तिकडे जायचं नाहीये. इथे पाहू शकता रिस्ट्रिक्शन झोन दिलेला आहे, म्हणजे आपण यात पुढे जायचं नाहीये. फक्त या ठिकाणी या, फोटो काढा, व्हिडिओ काढा, एन्जॉय करा, पण यात बर्फाने आच्छादलेल्या तलावामध्ये, फ्रोझन तलावामध्ये तिकडे जाऊ नका. काहीच सेला लेक जवळ आल्यानंतर आपल्याला हा एकच रेस्ट पॉइंट मिळतो, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. काही खायचं असेल, काही प्यायचं असेल
त्या सुद्धा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात. तर एक रेस्ट पॉईंट म्हणून हा खूपच सुंदर आहे. बदललेल्या हवामानामुळे आता हिवाळा असूनही या ठिकाणी बर्फवृष्टी झालेली नाही. नाहीतर याच्या सौंदर्यात अजून वाढ झाली असती. साधारणपणे 1 तास सेला पास, सेला लेक एक्सप्लोर करून आम्ही निघालो पुन्हा तवांगच्या दिशेने. सेला पास हे तिबेटी बौद्ध धर्मातील एक पवित्र स्थळ आहे. बौद्धांचा असा विश्वास आहे की या पासच्या आजूबाजूला सुमारे 101 अजून पवित्र तलाव आहेत, ज्यांची कधीपासून वाट पाहत होतो. अखेर त्या प्राण्यांनी दर्शन दिलेच. हे आहेत तवांग मधील याक. थोडंच अंतर पुढे आल्यावर अजून एक सुंदर ठिकाण दिसले, ज्याला नाव तर नव्हतेच, परंतु फ्रोझन वॉटरफॉल म्हणून हा एक व्ह्यू पॉइंट इथे पाहावयास मिळतो. विचार करा, फक्त रस्त्याला लागून इतकी सुंदर सुंदर ठिकाणे पाहावयास मिळत आहेत, तर तवांग किती सुंदर असेल. तवांग मधील असे एक ठिकाण, ज्या ठिकाणाहून कोणीही गेले तरी जसवंत सिंग रावत यांना सॅल्यूट करून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊनच पुढे जातात. तर आता आपण आहोत भारत चीन युद्धाची आठवण करून देणाऱ्या जसवंत सिंग रावत वॉर मेमोरियल या ठिकाणी. हौसला, निष्ठा, साहस, हिम्मत, संकल्प, वीरता, बलिदान, कर्तव्य, शौर्य अशा पायऱ्या चढत आपण पोचतो अमर शहीद रायफलमन जसवंत सिंग रावत यांच्या मंदिरात. या ठिकाणी त्यांची वीरगाथा ऐकवली जाते. हा इथला परिसर म्हणजेच 1962 साली झालेल्या युद्धाचे पुरावे प्रत्यक्ष पाहण्याचे ठिकाण. याच ठिकाणाहून आपले भारतीय सैन्य चीनी सैन्यांविरुद्ध लढले होते. या ठिकाणी भारत चीन युद्धाची संपूर्ण झलक पाहावयास मिळते. समोर जी जागा दिसत आहे त्या ठिकाणी युद्धादरम्यान मारल्या गेलेल्या 340 चीनी सैनिकांना दफन केले होते. थोडे वरच्या दिशेला पुढे चालून आल्यावर दिसतात बंकर, जे 1962च्या चीनी भारत युद्धात वापरले होते. समोर दिसत आहे जसवंतगड स्मृती स्थळ. प्रवेश करताच समोर दिसते ती जसवंत सिंग रावत यांची मूर्ती. भारत चीन युद्धात वापरलेले गणवेश, लाठी, टोपी, बंदूक, रायफल, टेलिफोन या सर्व गोष्टी या स्मृतीस्थळात पाहावयास मिळतात.
आता आपण व्हिजिट करणार आहोत जसवंत सिंग रावत यांची बंकर, ज्या ठिकाणी राहून त्यांनी शत्रूवर हल्ला चढविला होता. चला तर मग जाऊन पाहूया प्रत्यक्ष. आतमध्ये प्रवेश करताच या बंकरची भव्यता लक्षात येते. इथे वेगवेगळ्या रूम्स पाहावयास मिळतात. ही ऑपरेशन रूम, जिथे एखाद्या ऑपरेशन विषयी चर्चा केली जायची. इथे जुना टेलिफोन अजूनही आपणास पाहावयास मिळतो. विश्रांती करण्याची जागा, अशा विविध रूम्स आजही चांगल्या अवस्थेत या बंकरमध्ये पाहावयास मिळतात. खरंच मित्रांनो, आपल्या भारतीय सैनिकांनी 1962 मध्ये चीनी सैन्यांविरुद्ध जे युद्ध केले होते, आज याच भूमीवर येऊन हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले, हे माझे भाग्यच. आपल्या रक्षणकर्त्यांनी कशा पद्धतीने बलिदान देऊन आपल्या भारत मातेचे रक्षण केले, हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपल्याला त्याचे महत्त्व समजणार नाही. म्हणून मित्रांनो म्हणतो, वेळ काढून फिरत जा. मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघताय तो तवांगमधील नुराना वॉटरफॉल, ज्याला जंग वॉटरफॉल असंही म्हणतात. तर विंटरमध्ये हा वॉटरफॉल पूर्णपणे फ्रोझन होऊन जातो. आता तसं या ठिकाणी हेवी स्नोफॉल नाही आहे, त्याच्यामुळे पाणी पडताना आपल्याला दिसतंय. परंतु प्रॉपर जेव्हा स्नोफॉल चालू होतो तेव्हा हा पूर्णपणे फ्रोझन होऊन जातो. तर तवांगमध्ये जर कधी आलात तर या नुराना वॉटरफॉलला, जंग वॉटरफॉलला नक्की भेट द्या. आधीच सांगितल्याप्रमाणे जसवंत सिंग रावत यांना 2 मोनपा मुलींनी मदत केली होती. त्यातली दुसरी मुलगी नुरा, तिच्या या नावावरूनच याला नुरानांग वॉटरफॉल हे नाव देण्यात आले होते. 100 मीटर उंच असलेला तवांगमधील पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा हा नुरानांग वॉटरफॉल आहे, ज्याला जंग वॉटरफॉल सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, काल आपण बोंबडीलाला पाहिलं होतं की संध्याकाळ लवकर होते, सूर्यास्त लवकर होतो. आत्ता वाजलेले आहेत 5:15 आणि पाहू शकताय सगळीकडे अंधार पडलेला आहे. म्हणजे तुम्हाला कुठले पॉईंट एक्सप्लोर करायचे असतील तर 5 वाजेच्या आत, अन्यथा 5 नंतर मग संपूर्ण अंधारात बघण्यात काही मजा नाही आहे. मित्रांनो, आता आपण आलोय तवांगमध्ये आणि तवांगमध्ये आजचा आपला स्टे असणार आहे झंबाला हॉटेल. तर मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर केलेले सेला पास, सेला लेक, फ्रोझन वॉटरफॉल, जसवंत सिंग रावत वॉर मेमोरियल आणि नुरानांग वॉटरफॉल तुम्हाला कसा वाटला, आणि त्यातल्या त्यात सर्वात सुंदर ठिकाण कोणते वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय.